नमस्कार. महाराष्ट्र लाईव्ह 24मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याची मोठी कारवाई. शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर व ब्लोअर चोरी करणारे टोळे अखेर जेरबंद. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण विभागाने प्रभावी कारवाई करत चोरी व घरफोडीचे 3 गुन्हे उघडकीस आणले असून सुमारे 11 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. मिरज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रनिल गिल्डा यांनी चोरी व घरफोडीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेऊन अशा गुन्ह्यांचा छडा लावण्याबाबत पोलीस निरीक्षक श्री अजित सिद्ध यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्या सूचनानुसार पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागातील अधिकारी व अंमलदारांचे विशेष पथक तयार करून ट्रॅक्टर चोरीचे 3 गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यानुसार दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुनील गुरव व त्यांच्या पथकाने खाजगी वाहनाने मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना चोरीच्या गुन्ह्याबाबत गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने तात्काळ कारवाई करत 3 ट्रॅक्टर व औषध फवारणी ब्लोअर असा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला असून या कारवाईमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अजित सिद्ध, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गुरव, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग मुंडे, पोलीस उपनिरीक्षक अझहर मुलानी, पोलीस फौजदार प्रवीण यादव, हेमंत ओमासे, शशिकांत जाधव, विकास भोसले, उदय लवटे, सागर कोरे तसेच सायबर पोलीस ठाणे करण मद्रासी व अभिजित पाटील यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा मिरज विभाग मिरज यांची मार्गदर्शनाखाली केली. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या या यशस्वी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. धन्यवाद.